नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 10 सप्टेंबर 2025चे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात, बघूयात. खूप छान पद्धतीनं हा व्हिडिओ ठरणार आहे. जेवढे पण IMP क्वेश्चन आहेत ते आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन आणि नवीन प्रश्न असे दोन्हीचा संगम म्हणजेच अनुभव स्टडीचं हे चालू घडामोडीचं लेक्चर. ओके, चला बघूयात. आपण जे करतोय त्यावर जर आपले प्रेम असेल तर यश हे नक्कीच आपल्याला भेटणार आहे. 100% आपण जे करतोय त्यावरती आपलं प्रेम हे असणं गरजेचं आहे. चला, याच विचारानं सर्वांचं स्वागत करतो. सुरू करतो महत्त्वाचा पहिला प्रश्न. नुकतेच पार पडलेल्या जो काही GST आहे, या नुकतेच पार पडलेल्या GST परिषदेच्या 56व्या बैठकीत नवीन दररचना काय करण्यात आलेलं आहे? नवीन दररचना करण्यात आला 5% आणि 18% पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, 5 आणि 18% पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवायचं आहे. GST नुकतंच काय झालं, GSTची परिषद आहे, GST काउन्सिल म्हणतो आपण, GST परिषद. आणि या परिषदेची एक 56वी बैठक आहे. ही 56वी बैठक दिल्ली या ठिकाणी पार पडली. ज्याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष नेहमी GST काउन्सिलचे असतात अर्थमंत्री. अर्थमंत्री हे अध्यक्ष असतात. कोण आहेत मग सध्या? निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामननी याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी जे पूर्वी दर होते या GSTचे, पूर्वी या GSTचे दर किती होते बाबा? तर ते होते 4 प्रकारचे दर होते. 5% होतं, 12% होतं, 18% होतं आणि 28% होतं. ओके, 4 दर पूर्वी होते. आता हे 4चा स्लॅब कमी करून आता नवीन दर जे आहे ना ते निर्माण केले, तर एक तर 5% राहील किंवा 18% राहील. म्हणजे हे 2 आहेत ना, पूर्वी 2 काढून टाकण्यात आलेलं नाही. आणि हे जे काही नवीन दर आहेत हे लागू होणार आहेत कधीपासून? 22 सप्टेंबरपासून. लक्षात ठेवा. ओके, 22 सप्टेंबरपासून हे दर लागू होणार आहेत 2025पासून. हे सगळे माहिती कळाली. लक्षात ठेवा, GST आहे तर काय म्हणतो? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण. IMP जे कसं एक अप्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे. हां, मात्र हे 5% आणि 18% तर ठीकच आहे, परंतु काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये 40% दर देखील लागू आहेत. हे बी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 40% पण दर लागू आहेत काही ठिकाणी. असो, इथं बघा आता अप्रत्यक्ष कर आहे, हा सगळ्यात महत्त्वाचं. GST कसं अप्रत्यक्ष कर आहे आणि हे GST संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलं होतं. कधी? तर 1 जुलैला. 1 जुलै 2017मध्ये लागू झालं होतं. आणि यासाठी जी काय समिती नेमण्यात आली होती, कोणत्या समिती सांगितलं होतं भारतामध्ये GST लागू करा म्हणून? तर ते होती विजय केळकर समिती. विजय केळकर या समितीच्या शिफारशीनुसार हे जे काही भारतामध्ये GST लागू झालेलं आहे. समजलं? लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि अच्छा, संपूर्ण जगात पहिल्यांदा GST प्रथम कोणत्या देशामध्ये लागू झाला असेल? तर तो देश आहे फ्रान्स. फ्रान्समध्ये 1954च्या आसपासमध्ये हे GST लागू झालेलं होतं. कळलं? GST लक्षात ठेवा. GST काउन्सिल पण आहे, कलम 279A नुसार. GST परिषद आहे ना, याचं पण कलम आहे आपल्याकडं. याचं कलम आहे कलम 279A. ह्याचा समावेश नुकतंच घटनादुरुस्ती करून करण्यात आलेला आहे. मग किती घटनादुरुस्ती होती भारताची? GSTसाठीच एक नवीन घटनादुरुस्ती करण्यात आलं होतं. मग ही घटनादुरुस्ती आहे 101वी घटनादुरुस्ती. लक्षात ठेवा, 101वी घटनादुरुस्ती IMP आहे. GST काउन्सिल. समजलं? हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. GST विषयीचे असो किंवा कोणत्याही गोष्टीची असो, तुम्हाला इतर माहिती सांगितलेली आहे. 56वी बैठक मात्र बिलकुल विसरायचं नाही. हे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, एक देश एक कर, म्हणजे करामध्ये एकरूपता आणण्यासाठीचं हे लागू करण्यात आलेलं आहे. चलो नेक्स्ट. ब्रिटनमध्ये निधन झालेले मेघनाद देसाई हे कोण होते? तर मेघनाद देसाई होते अर्थतज्ञ. लक्षात ठेवा, हे होते अर्थतज्ञ. IMP आहे. अर्थतज्ञ होते मेघनाद देसाई. 71व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कुठला असेल? तर तो आहे श्यामची आई. लक्षात ठेवा,
हा जरी पुरस्कार यावर्षी देण्यात आला असेल तरी हे पुरस्कार आहे 2023. म्यानमार या देशाचे नवीन पंतप्रधान बनले त्यांचं नाव काय असेल? यू नो साव. लक्ष ठेवा, यू नो साव. भारतीय तटरक्षक दलासाठी भारतातील पहिले होअरक्राफ्टचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल? तर हे आहे गोवा. गोवा भारतीय तटरक्षक दल. आणि याचे प्रमुख कोण असतील? इंडियन कोस्ट गार्ड म्हणतो आपण. याचे प्रमुख आहेत पी शिवमणी, परमेश्वर शिवमणी. घ्या पुढचा प्रश्न. नुकतेच भारताचा समावेश AI हेल्थ ग्लोबल सिक्युरिटी नेटवर्कमध्ये करण्यात आले असून त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे, हे ग्लोबल AI हेल्थ रेग्युलेटरी नेटवर्क आहे आणि त्याचं मुख्यालय तर जिनिव्हा या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा, जिनिव्हा IMP आहे. ग्लोबल हेल्थ AI ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क असं आपण त्यांना म्हणतो. हे ठिकाण आहे जिनिव्हा. कुठे येतं हे जिनिव्हा? हे येतं स्वित्झर्लंड या देशामध्ये. स्वित्झर्लंडमध्ये. मात्र स्वित्झर्लंडची राजधानी आहे बरं का जिनिव्हा आहे. स्वित्झर्लंडची राजधानी आहे बर्न. स्वित्झर्लंड या देशाची राजधानी तर बर्न. लक्षात ठेवा, बर्न ही मात्र राजधानी आहे. स्वित्झर्लंड. रॉजर फेडरर तुम्ही खेळाडू ऐकला असेल. ओके, रॉजर फेडरर म्हणतो मी. रॉजर फेडरर महानतम खेळाडू जे टेनिस खेळायचे हे याच देशाचे आहेत, स्वित्झर्लंडचे आहेत. असो, जिनिव्हा या ठिकाणी जे काही हेडक्वार्टर आहेत, भरपूर हेडक्वार्टर आहेत त्या ठिकाणी जिनिव्हामध्ये. एक या ठिकाणी आहे WHOचं मुख्यालय आहे, WTOचं मुख्यालय आहे, WMOचं मुख्यालय आहे म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, जागतिक पर्यटन संघटना, जागतिक हवामान संघटना. त्यानंतर आहे WSO आहे म्हणजे जागतिक प्रमाणीकरण संस्था, वर्ल्ड स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन म्हणतो आपण. WSOचं मुख्यालय या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं मुख्यालय या ठिकाणी आहे, ILO म्हणतो आपण त्याला. त्यानंतर रेड क्रॉसचं मुख्यालय या ठिकाणी आहे. रेड क्रॉसचं मुख्यालय या ठिकाणी आहे. अशा सगळ्याच महत्त्वाच्या संस्थेचे हेडक्वार्टर्स कुठे येतात? आपल्या याच ठिकाणी येतात, जिनिव्हा या ठिकाणी येतात. लक्षात ठेवा. आणि कशासाठी हे आहे ॲक्च्युली जे आरोग्य क्षेत्र आहे आपलं, जो आरोग्य क्षेत्र आहे, हेल्थ सेक्टर म्हणतो आपण त्याला, या आरोग्य क्षेत्रामध्ये AIचा वापर करणे हे याचा मेन उद्देश आहे. AIचा वापर करणे आणि आरोग्य क्षेत्र चांगलं बनवणे, उत्तम आपल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असे पुरवणे, उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, उत्तम सुविधा निर्माण करणे आरोग्य या क्षेत्रामध्ये, हेल्थ म्हणतो आपण. मग कोण आहेत भारताचे आरोग्यमंत्री? भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री कोण असतील तर त्यांचं नाव आहे JP नड्डा. सध्या भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, IMP आहे. आणि जागतिक आरोग्य दिन कधी असतो? जागतिक आरोग्य दिन हा असतो 7 एप्रिलला. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना आहे. लक्षात ठेवा, जिनिव्हा. लक्षात असो. त्यानंतर या ठिकाणी बघा, न्यूयॉर्क या ठिकाणी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहेत का? येस, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, युनोचं मुख्यालय आहे न्यूयॉर्कमध्येच. आणि UNDPचं मुख्यालय देखील याच ठिकाणी येतं, न्यूयॉर्कमध्येच. हे या ठिकाणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJचं मुख्यालय कुठे येतो? याच ठिकाणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ. आणि पॅरिस या ठिकाणी कसं मुख्यालय असेल? OECDचं मुख्यालय येतो पॅरिसमध्येच. OECD आहे, OECD आहे पॅरिसमध्ये. त्यानंतर या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे, युनेस्कोचं मुख्यालय येतो या ठिकाणी, युनेस्कोचं मुख्यालय येतो ओके पॅरिसमध्ये. त्यानंतर रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डरचं मुख्यालय पॅरिसमध्ये येतो. ठीक आहे, हे सगळे मुख्यालय लक्षात ठेवायचं आहे. यावर तर हे महत्त्वाचं, भारत हा त्याचा एक भाग बनलेला आहे. चला, त्यानंतर क्षमता निर्माण आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेलं आहे? ओके, क्षमता निर्माण आयोग म्हणतो आपण, तर ते व्यक्ती आता S. राधा चौहान हे याचे प्रमुख बनलेले आहेत. 2026मध्ये कोलंबिया
येथे होणाऱ्या 38व्या बोगोटा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये विशेष अतिथी म्हणून कोणत्या देशाला निवडण्यात आलेलं आहे? आणि या ठिकाणी राहणार आहे विशेष अतिथी आपण म्हणजेच भारत. कोलंबियाची राजधानी काय असेल? बोगोटा आहे. पहिली जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार 2025ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? हे पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. 2025चा पुरस्कार आहे आणि हे पुरस्कार देण्यात आला आहे डॉक्टर एडेमोला एडेनले यांना देण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वेने भारतातील सर्वाधिक लांबीचे मालगाडी सुरू केले असून त्याचं नाव काय असेल? तर तो आहे रुद्रास्त्र. रुद्रास्त्राचं नाव आहे रुद्रास्त्र. पुढचं क्वेश्चन. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने 26 प्रतिष्ठित सोशल मीडिया साईट्सवर काय केले? बंदी घातलेली आहे. हे सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातली कुठल्या देशानं? नेपाळ. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. नेपाळ या देशानं त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. कशासाठी बाबा? 26 सोशल मीडिया साईट्सवर बंदी का घातली? कारण एकतर नेपाळमध्ये 2-3 गोष्टी भरपूर आहेत. एक तर या ठिकाणी बेरोजगार आहे, भरपूर बेरोजगार आहे या ठिकाणी. नेपाळमध्ये एकतर बेरोजगार आहे. जेवढे पण मंत्री आहेत, नेते आहेत, ठीक आहे, त्यांची मुले आहेत ना, सगळ्यात महत्त्वाचं त्यांची मुले आहेत ना, हे सोशल मीडिया साईट्सवरती खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप चांगल्या घरामध्ये राहतात, खूप आयुष करतात थोडक्यात. ओके. हे चांदीची चांदी आहे थोडक्यात मंत्री नेत्यांच्या मुलांमध्ये. आणि हे जे काही सगळे मंत्री नेते आहेत ते भ्रष्टाचारी आहेत. ओके. भ्रष्टाचार या ठिकाणी वाढलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी जेवढे पण जेनझी आहेत, ॲक्च्युली जेनझी म्हणतो आपण, हे जे काही वर्ग आहे ह्या वर्गाने या ठिकाणी जो आंदोलन वगैरे आहे ना ते करायला सुरुवात केलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा. IMP आहे. आणि ॲक्च्युली सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातली सरकारनं. या बंदीच्या विरोधात, ठीक आहे, याच्या विरोधात या ठिकाणी जे काही लोक आहेत ना ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये जे काही पंतप्रधान आहेत, नेपाळचे पंतप्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. काय त्याचं नाव? त्यांचं नाव आहे KP शर्मा ओली यांनी दिला राजीनामा. ह्याच्यामध्येच कळालं. नेपाळ आणि नेपाळची राजधानी आहे काय? काठमांडू. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. आपल्या शेजारीच आहे काठमांडू. त्यामुळं भारतावरती पण त्याचा परिणाम पडणार आहे. त्याचे साहजिकच. नेपाळची राजधानी काठमांडू आहे आणि काठमांडू या ठिकाणी साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन या सार्कचं हेडक्वार्टर देखील आहे. याची स्थापना 1985 झाली होती. त्याच्यामध्ये जवळपास 8 सदस्य देश येतात. त्याच्यामध्ये भारत आहे का? येस आहे भारत ह्याच्यामध्ये, सार्कमध्ये. ओके. लक्षात ठेवा. नेपाळला भारतामधील एकूण किती राज्यांची सीमा लागते? भारतामधील जे काही राज्य आहेत ना, एकूण किती राज्य आहेत ज्यांची सीमा ही नेपाळ या देशाला लागलं आहे? असे तर 5 देश आहेत. कोणते कोणते असतील हे 5 देश? 5 राज्य. तर 5 राज्य आहेत. एक आपला उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आहे, थोडीशी लागते पश्चिम बंगालची पण लागते. त्यानंतर आहे सिक्कीम. या सर्वांची सीमा नेपाळ या देशाला लागलेले लक्षात ठेवू शकतो. ओके. चलो, राजधानी सांगून टाकतो. जपानची राजधानी टोकियो आहे. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. इटलीची राजधानी रोम येतं आणि सोमालियाची राजधानी येतं मोगादिशू. ही आहे सोमालियाची राजधानी. सोशल मीडिया साईटवर बंदी घातलेली. अच्छा, काही दिवसापूर्वीच 16 वर्षाखालील, लक्षात ठेवायचं, 16 वर्ष ना, 16 वर्षाखालील मुलांवर यूट्यूबवर बंदी घातलेली. कोणत्या देशानं? ऑस्ट्रेलियाने देखील बंदी घातलेली होती. जेवढे पण सोशल मीडिया साईट्स आहेत, कुठले असतील हे सगळे सोशल मीडिया साईट्स?
सोशल मीडिया साईट्स कोणते असतील हे? एक व्हॉट्सअप आहे, त्यानंतर टेलिग्राम आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, मेटा आहे. असे बरेचसे जे आहेत ना सगळे हे सोशल मीडिया साईट्स आहेत, त्यांच्यावरती बंदी घालण्यात आलेलं आहे. तर बघून घ्या सगळे. त्यानंतर कोणत्या सरोवरात पहिले खेलो इंडिया वॉटर गेम्सचे आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं? हे आहे दाल किंवा दल सरोवर म्हणतो आपण, जे की जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये येतं. एक गोड्या पाण्याचं सरोवर आहे. राष्ट्रकुल युवा शांतता राजदूत म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर हे व्यक्ती आता सुकन्या सोनोवाल, जे की आसाम राज्याचे आहेत. सुकन्या सोनोवाल. QR कोडवर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस पद्धत सुरू करणारे भारतातील पहिले शहर हे नुकतंच कोणतं बनलं होतं? तर हे शहर होतं इंदोर. कोणत्या संस्थेने पूर संबंधित पूर्वसूचना देण्यासाठी सी फ्लड नावाचं एक लॉन्च केलं आहे? सी फ्लड कोणीच लॉन्च केलं असेल तर ही संस्था आहे CDAC, जे की पुण्यामध्ये आहे. CDAC पुणे. घ्या पुढचा प्रश्न. नुकतेच आलेले इन प्रेज ऑफ कोएलिशन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणाचं असेल? तर हे पुस्तक आहे मनोज कुमार झा यांचं. पर्याय क्रमांक 4. इन प्रेज ऑफ कोएलिशन पॉलिटिक्स लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बाकी संजय वात्सायन आहे त्या ठिकाणी. संजय वात्सायन करा तुम्ही. संजय वात्सायन कोण बनलेत हे? हे म्हणलं तर भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. नौदलामध्ये बनले तर लक्षात ठेवा. ओके. आणि पुष्पेंद्र सिंग हे बनले तर भूदलामध्ये नवीन उपप्रमुख. इन प्रेज ऑफ कोएलिशन पॉलिटिक्स. IMP पुस्तक, नवीन पुस्तक वगैरे आलं असेल ना तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे ते पुस्तक आहे मनोज कुमार झा. चला. भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक कोणत्या शहरात नुकतेच सुरू करण्यात आलेलं आहे? तर हे शहर आहे हैदराबाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत खासदारांसाठी 184 नव्याने बांधलेल्या टाईप 7 बहुमजली फ्लॅट्सचे उद्घाटन केलं. तर त्यांची नावे काय ठेवण्यात आलेली आहेत? ही नद्यांची नावावर येतं. एक आहे कृष्णा, त्यानंतर कृष्णा आहे, कावेरी नाही, कृष्णा आहे, गोदावरी आहे, कोशी आहे आणि हुगळी आहे. यांच्या नावानं ठेवण्यात आलेले आहेत. दरवर्षी जागतिक हत्ती दिवस कधी असतो? दरवर्षी जागतिक हत्ती दिवस असतो 12 ऑगस्ट. जागतिक खंडीय ॲथलेटिक्स कांस्य स्पर्धा भारतात पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? हे पार पडले होते भुवनेश्वर या ठिकाणी, जे की ओडिशाची राजधानी. याच ठिकाणी 2025चा प्रवासी भारतीय दिवस देखील पार पडलेला आहे याच ठिकाणी. घ्या पुढचा प्रश्न. नुकतेच पार पडलेल्या अमेरिकन ओपन 2025 पुरुष एकेरीचा विजेता हा कोण असेल? सुपर IMP क्वेश्चन. ओके. आणि 100% तुम्हाला पेपरला येणार म्हणजे येणारच. आणि हे जिंकले आहे कार्लोस अल्कराजने. पर्याय क्रमांक 1 कार्लोस अल्कराज. ठीक आहे. कार्लोस अल्कराज जो की स्पेनचा खेळाडू आहे. बरं. अमेरिकन ओपन आहे. आणि अमेरिकन ओपन बघा यावर्षीचं यंदाचं ना सर्व ओपन स्पर्धा मी सांगतो या ठिकाणी. एक पहिल्यांदा पार पडली होती ऑस्ट्रेलियन ओपन आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन हा शब्द मी लिहित नाही या ठिकाणी कारण आपल्याला जागा जास्त मिळेल. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पार पडलं होतं. सगळे 2025 आहे ते. त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये कोणी जिंकलं होतं आणि महिलांमध्ये कोणी जिंकलं होतं? ठीक आहे. हे 2025चे ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कोणी जिंकलं असेल? मेल आणि फिमेल. त्यानंतर 2 नंबरला येतं फ्रेंच ओपन
पुरुषांमध्ये कोणी जिंकलं होतं आणि महिलांमध्ये कोणी जिंकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा येतो तो म्हणजे विम्बल्डन ओपन. विम्बल्डन ओपन ह्याच्यामध्ये महिलांमध्ये पुरुषांमध्ये कोणी जिंकलं असेल आणि महिलांमध्ये कोणी जिंकलेलं असेल. आणि त्यानंतर चौथं येतं तो म्हणजे आता नवीनवाला अमेरिकन ओपन. आणि याच क्रमाने ज्याला आपण US ओपन असंही म्हणतो, आणि याच क्रमाने ह्या स्पर्धा होत असतात. समजलं, मेल आणि फिमेलमध्ये. चला, बॉयज आपण कोण विचारत आहेत. एक ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकलं महिला आपल्या पुरुषांमध्ये मेलमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2025 जिंकलेलं आहे कार्लोस अल्कराजने, जॅनिक सिन्नरने जिंकलं होतं. जॉनिक किंवा यानिक म्हणतो आपण त्याला, जॉनिक सिन्नर यांनी जिंकलेलं आहे. आणि महिलांमध्ये जिंकलं मेडिसन की यांनी जिंकलं होतं, जी की अमेरिकेची महिला खेळाडू आहे. त्यानंतर आहे फ्रेंच ओपन. कोणी जिंकलं असेल फ्रेंच ओपन जिंकलं होतं कार्लोस अल्कराज यांनी. कार्लोस अल्कराज जो की स्पेनचे खेळाडू त्यांनी जिंकलं होतं. कार्लोस अल्कराज यांनी जिंकलं होतं. आणि ह्याच्यामध्ये कोणी जिंकलं असेल कोको गौफ जे की अमेरिकेची खेळाडू आहे, अमेरिकेची. त्यानंतर आहे विम्बल्डन ओपन जिंकलं होतं परत एकदा जॉनिक सिन्नर यानं. नाही, ठीक, बरोबर ना, जॉनिक सिन्नर यांनी जिंकलं होतं. जॉनिक सिन्नर यांनी जिंकलं आहे विम्बल्डन ओपन. आणि महिलांमध्ये चेंज झाले तर तिथे इगा स्विटेक यांनी जिंकली होती, जे की पोलंडची खेळाडू आहे. आणि आता अमेरिकन ओपन जी स्पर्धा पार पडली त्याच्यामध्ये परत एकदा कोण आहे कार्लोस अल्कराज यांनी जिंकलं आहे, कार्लोस अल्कराज. आणि महिलांमध्ये कोणी जिंकलं असेल तर एरिना साबालेंका जे की बेलारूसची व्यक्ती आहेत. बेलारूस याची राजधानी आता मिन्स्क. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बाकी हे 4 ते स्पर्धा तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजेत. हे सर्व हे 2025चे टेनिसचे ग्रँड स्लॅम आहेत. ठीक आहे, टेनिसचे ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत ह्या. तुम्हाला क्रमानुसार कधीही विचारतील, व्हेरी IMP स्लाइड ही. आणि कोणत्याही पेपरला एव्हरग्रीन कोणत्याही पेपरला तुम्हाला साधारणतः विचारू हे शकतात. आणि यांचे नावं मात्र बिलकुल विसरायचे नाही बरं का. हे जॉनिक सिन्नर, इगा स्विटेक जे आहेत तर त्यांची नावं म्हणतो मी. हे येतं जॉनिक सिन्नर, मेडिसन की, कार्लोस अल्कराज, कोको गौफ हे पण लक्षात ठेवा. बाकी इथे पण कार्लोस अल्कराज आणि एरिना साबालेंका बेलारूस. कळालं, IMP आहेत. चलो, ह्या येतं कार्लोस अल्कराज आणि ह्या येतं एरिना साबालेंका जे की बेलारूसचे व्यक्ती आहेत. चला, आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. 53व्या कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे 53व हे आहे. ठीक आहे, आणि हे पार पडलं कुठं, इंडोनेशिया या देशात. इंडोनेशियामध्ये हे पार पडलेलं आहे. त्यानंतर जागतिक बँकेच्या समानता निर्देशांक 2022मध्ये गिनी इंडेक्समध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागत असेल. हा आहे चौथा क्रमांक लागतो भारताचा. हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण असेल. त्यांचं नाव आहे दीपिका पदुकोण. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला आपण सेल म्हणतो आपण, सेलने आपले पहिले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय कोणत्या देशात सुरू केलेलं आहे. सेलने सुरू केलं UAE या देशामध्ये, युनायटेड अरब अमिरात, UAE. घ्या पुढचा प्रश्न. IMP 2026 जो वर्ष आहे,
ठीक आहे. 2026मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? हे G20चं शिखर परिषद आहे आणि हे 2026चं म्हणजे पुढच्या वर्षी कोणत्या देशात होणार आहे हे साधारण त्या ठिकाणी विचारलेलं आहे. 2026चं G20 स्पर्धा होणार आहे कुठं? आपल्या अमेरिका या देशामध्ये होणार आहे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अमेरिका या देशामध्ये होणार आहे. IMP आहे. बाकी जो काही G20 स्पर्धा आहे ज्याला आपण ग्रुप 20 असं आपण म्हणतो साधारणतः. ग्रुप 20 G20 म्हणजे ग्रुप 20, त्याच्यामध्ये 19 देश आणि 2 संघटना आहेत. बघत आपण G20 विषयी थोडक्यामध्ये माहिती. ही आहे G20 संघटना ज्याच्यामध्ये 21 देश आहेत. 21 सदस्य देश ॲक्च्युली ओके. याचे 21 सदस्य करू शकता तुम्ही देश करण्यापेक्षा. आणि या 21 सदस्यांमध्ये ना 19 देश आहेत प्लस 2 संघटना आहेत. आता हे 2 संघटना कोणते कोणते असतील? एक आहे युरोपियन युनियन, दुसरा आहे आफ्रिकन युनियन. ठीक आहे. युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन हे 2 या ठिकाणी आहेत संघटना. बाकी आफ्रिकन युनियन हाच बनला होता 21वा सदस्य देश त्यांचा. कळलं? या G20ची जी काय स्थापना झाली होती 1999मध्ये याची स्थापना करण्यात आलेलं आहे. मात्र याचं हेडक्वार्टर कुठंच नाही, लक्षात ठेवा. याचं हेडक्वार्टर नाही. ज्या देशामध्ये त्याचं म्हणजे हे भरतो परिषद शिखर संमेलन भरतो त्याच ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर मानलं जातं. 1999ची स्थापना झाली होती, लक्षात ठेवा. याची पहिली बैठक पार पडली होती. याचं पहिली जी काही बैठक आहे ही बैठक पार पडली होती 2008मध्ये. कुठं? वॉशिंग्टन DC येथे, अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC येथे. कळालं? लक्षात ठेवा. मग ह्या G20चा जो काही G20ची परिषद आहे बैठकमध्ये किंवा याचं संमेलन म्हणा हे 2023मध्ये पार पडले. कुठं? भारत मंडपम या ठिकाणी, भारतामध्ये. कुठं? दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम येथे ही परिषद पार पडली होती. याचं थीम काय होतं? वसुधैव कुटुंबकम. सगळ्यांना माहिती असेल. वसुधैव कुटुंबकम असं याचं थीम होतं, लक्षात ठेवू शकता. मग त्यानंतर परिषद पार पडली 2023 नंतर 2024मध्ये पार पडली. कुठं? 2024मध्ये ही परिषद पार पडली होती ब्राझीलमध्ये. ॲक्च्युली ब्राझील या देशामध्ये ही परिषद पार पडलेलं आहे. ब्राझीलमध्ये कुठं? रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी. आणि ही जी परिषद आहे ही परिषद 2025मध्ये पार पडलेलं आहे. कुठं? दक्षिण अमेरिकेमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी. जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका, अमेरिका म्हटलं का मी, आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडलं आहे. मग आता 2026चं होणार आहे, पुढच्या वर्षी होईल ही. कुठं? अमेरिकामध्ये. आता ठिकाण नंतर बघू. ओके. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण असतील? अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. राजधानी मात्र वॉशिंग्टन DC आहे. G20 शिखर परिषद IMP आहे. मग काही दिवसापूर्वी ना काही शिखर परिषद पार पडले. मग आता कोणते कोणते पार पडले असेल बघा. ॲक्च्युली बघत आपण 2025 ओके. 2025मध्ये कोणते कोणते बैठका पार पडलेल्या आहेत? एक G7चं परिषद पार पडलं कोणत्या ठिकाणी? G7 आणि बिमस्टेक, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन. G7ची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली असेल? कॅनडा या देशामध्ये. कॅनडामध्ये पार पडलेलं आहे. आणि बिमस्टेकचं परिषद कुठे पार पडलं होतं? थायलंड या ठिकाणी. ओके. त्यानंतर पार पडलं होतं 2025चं परिषद ब्रिक्सवाले, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ब्रिक्स 2025 हे कुठे पार पडलं होतं? ब्राझीलमध्ये. हे पार पडलेलं आहे ब्रिक्सचं. आणि आणखीन एक परिषद आहे आसियानचं, असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन, आसियान 2025. हे पार पडले आहे व्हिएन्तिन या ठिकाणी, लाओस या देशामध्ये. लाओस का? ओके. लाओस, व्हिएन्तिन, लाओस. आणि SCOची परिषद आहे ना
शांघाय सहकार संघटना SCO 2025 ही जी परिषद पार पडली होती कुठं? तियानजिन या ठिकाणी चीनमध्ये. चीनमध्ये ठिकाण आहे तियानजिन, चीन या ठिकाणी ही परिषद पार पडली. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कधीही तुम्हाला हे वर्गणी विचारू शकतात. अमेरिकेमध्ये हे होणार आहे 26, हे 24 आहे रिओमध्ये, 25 दक्षिण आफ्रिका मध्ये. चला, त्यानंतर नुकतेच चर्चेत असलेले हत्ती जे प्रकरण आहे हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर हा जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्याशी संबंधित होतं ते हत्ती प्रकरण आणि माधुरी नावाचा हत्ती होतं बघा. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांवर YouTube वापरण्यास बंदी घातली? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशानं बंदी घातलेलं आहे. राजधानी ऑस्ट्रेलियाची कॅनबेरा आहे आणि अँथनी अल्बनीज हे प्रमुख आहेत ऑस्ट्रेलियाचे. आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय हा नुकताच कोण ठरलेला आहे? श्रेयसी जोशी. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतेच नवीनतम कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल? तर ते व्यक्ती नितीन करियर. पुढचा प्रश्न. नुकतेच अँड्रू होलनेस हे खालीलपैकी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले असतील? तर त्यांचं नाव, त्या देशाचं नाव आहे जमैका. जमैका पर्याय क्रमांक 1. ओके, जमैका. काय राजधानी जमैकाची? किंगस्टन आहे. ठीक आहे, जमैका या देशाची राजधानी ते किंगस्टन ही राजधानी आहे जमैकाची. किंगस्टन राजधानी आहे आणि हा उसेन बोल्टचा देश आहे. उसेन बोल्ट, तुम्ही नाव ऐकलं असेल यांचं. उसेन बोल्ट हा कोणत्या देशाचा होता? हरणार आहे उसेन बोल्ट आणि हे जमैका देशाचे आहेत. अँड्रू होलनेस लक्षात ठेवू शकता. मालदीवचे कोण असतील प्रमुख? मोहम्मद मोइजू हे मालदीवचे प्रमुख बनलेले आहेत. रशियाचे कोण असतील राष्ट्राध्यक्ष? व्लादिमीर पुतिन. लक्षात ठेवा, हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मिखाईल मिस्टुरीन हे पंतप्रधान आहेत. फ्रान्सचे कोण असतील? फ्रान्सचे फ्रँकॉईस बायरो होते, ज्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि राष्ट्राध्यक्ष आहेत कोण? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. लक्षात ठेवा, इमॅन्युएल मॅक्रॉन. अँड्रू होलनेस जमैका. त्यानंतर विदर्भातील पहिले एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात नुकतंच करण्यात आलेलं आहे? हे आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. गडचिरोलीमध्ये करण्यात आलेलं आहे. दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह हा कधी साजरा केला जातो? हा असतो 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा, 1 ते 7 ऑगस्ट. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल? हे तर संजय वात्सायन, आता सांगितलं होतं. संजय वात्सायन. कोणत्या राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान निवडण्यात आलेलं आहे किंवा सुरू करण्यात आलेलं आहे? तर हा राज्य आपला महाराष्ट्र. त्याचं करेक्ट आन्सर आहे. चला, पुढचं क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचं, सुपर IMP म्हणजे IMPच. नुकतेच 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये CP राधाकृष्णन विजयी झाले. मग CP राधाकृष्णन यांनी कोणाचा साधारणतः पराभव केलेला आहे, म्हणजे कोणाला हरवून CP राधाकृष्णन हे बनले तर भारताचे नवीन उपराष्ट्रपती. थोडक्यात उपराष्ट्रपती. ओके, त्यांनी हरवलं होतं B. सुदर्शन रेड्डी यांना. पर्याय क्रमांक 3. B. सुदर्शन रेड्डी हे इंडियाचे आहेत. ओके, इंडिया जो काही पक्ष आघाडी आहे ह्याचे इथे म्हणजे विशेषतः काँग्रेसचे, साधारणतः काँग्रेसचे आहेत. ठीक आहे, B. सुदर्शन रेड्डी त्यांना हरवलं. बघा, एकूण जे काही मते होती, टोटल एकूण मते म्हणतो मी आता,
एकूण वैध मते म्हणा तुम्ही, व्हॅलिड वोट वैध मते किती होती? 752 होती. आणि ह्या 752पैकी जे की राधाकृष्णन आहेत, CP राधाकृष्णन यांना भेटले आहेत 352 मते. आणि जे काही रेड्डी आहेत ना, सुदर्शन रेड्डी यांना भेटली होती, यांना भेटले 452 मते. यांना भेटली होती 452 मध्ये भेटलेत आणि यांना भेटलेत 300 मते. ओके, म्हणजे किती मतांनी हे विजयी झाले? आता 152 मतांनी हे विजयी झालेले आहेत. 152 मतांनी हे विजयी झाले, तर लक्षात ठेवा. 452 आणि 300 मते यांना भेटलेली आहेत. इथपर्यंत कळालं. मग हे जे काही राष्ट्रपती आहेत ना, उपराष्ट्रपती आहेत ना, उपराष्ट्रपती जे आहेत यांचं भारतीय राज्यघटनेतील कोणतं कलम आहे? कलम 63 आहे. ठीक आहे. कोणत्या कलमानुसार ते, म्हणजे भारतासाठी एक उपराष्ट्रपती असतील तर ते एक उपराष्ट्रपती भारतासाठी असतील, त्याचं कलम आहे कलम 1. भारतासाठी उपराष्ट्रपती असतील, कलम 63 सांगतं. आणि कलम 64 काय सांगत असेल? कलम 64 सांगतं, ठीक आहे, कलम 64 सांगतं उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पदसिद्ध सभापती असतात हे सांगतं कलम 64. ओके. आणि कलम 66 काय सांगतं? सगळ्यात महत्त्वाचं कलम हेच आहे. कलम 66 सांगतं निवडणूक यांची, उपराष्ट्रपतीची निवडणूक कसं होईल? हे गुप्त पद्धतीने होईल. पहिला पॉईंट गुप्त पद्धतीने होईल. आणि एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, जसं राष्ट्रपतीसाठी वापरतो ना ती वाली पद्धत, प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीनुसार होऊन जाईल. ठीक आहे. गुप्त पण असेल आणि हे अशा पद्धतीने हे आहे, लक्षात ठेवा निवडणूक. मग ह्या निवडणुकीमध्ये भाग कोण घेत असतील? म्हणजे मतदान कोण करतील? थोडक्यात मतदान कोण करत असतील उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये? तर त्यात संसदेचे सर्व सदस्य हे भाग घेतील. हा पॉईंट IMP. सर्व सदस्य ह्याच्यामध्ये भाग घेतील, लक्षात ठेवा. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये तसं नाही. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा, राज्यसभा यांचे निर्वाचित सदस्य भाग घेत असतात. इथं सर्व सदस्य भाग घेतील, लक्षात ठेवू शकता. ओके, IMP आहे. आणि बाकी ठीक आहे, लक्षात ठेवू शकता. हे उपराष्ट्रपतीविषयीची माहिती आहे. आणि अच्छा, यांना शपथ कोण देतात? उपराष्ट्रपती यांना शपथ कोणाकडून दिली जाते? कलम 69 तेच आहे. कलम 69 नुसार ते शपथ घेतात आणि हे त्यांना राष्ट्रपती शपथ देतात. राष्ट्रपतीने त्यांना शपथ दिलेलं आहे, लक्षात ठेवू शकता. काय यांची अट? म्हणजे यांना वयाची अट किती असेल? म्हणजे पात्रता थोडक्यात काय असेल यांची पात्रता आहे वयाचे कमीत कमी 35 वर्ष यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ह्यांना सगळ्यात महत्त्वाचं, यांना 20 सदस्यांचं काय पाहिजे? पाठिंबा पाहिजे. 20 सदस्यांचं पाठिंबा पाहिजे उपराष्ट्रपतींना. आणि प्लस 20 सदस्य जेवढे असतील ना, त्या 20 सदस्यांचं अनुमोदन पाहिजे. असं टोटल 40 जणांचं काय ना पाहिजे ना, समर्थन पाहिजे, लक्षात ठेवू शकता. ओके. यांना वेतन पण आहे. उपराष्ट्रपतींना वेतन किती असतो बाबा? 4 लाख रुपये. 4 लाख रुपये दर महिन्याला वेतन आहे, लक्षात ठेवू शकता. आणि जर यांना राजीनामा देऊ वाटलं तर ते राजीनामा देतील का? यस, लक्षात ठेवा. यांना राजीनामा देऊ वाटलं तर ते राजीनामा देतील. कुणाकडे? राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपतींकडे राजीनामा देतील, समजलं. आणि जर काही विवाद निर्माण झाला, निवडणुकीविषयी जर काही विवाद निर्माण जर झाला तर सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा जो काही निपटारा आहे किंवा सर्वोच्च जो न्यायालय आहे, या सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होणं, म्हणजे काय करतील? हे वाद मिटवतील. इथंपर्यंत माहिती लक्षात ठेवू शकता. आता जे काही 9 सप्टेंबर 2025ला पार पडली होती, CP राधाकृष्णन ज्याचे विजयी बनले होते, हे यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघू आपण. CP राधाकृष्णन महत्त्वाचे व्यक्तिमत्व, लक्षात ठेवा. हे कोण होते?
हे ॲक्च्युअल आहेत आंध्र प्रदेशचे. ओके ओके, लक्षात ठेवा हे IMP आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचे आहेत. ओके, हे आहेत ओके हां, हे आहेत तामिळनाडू राज्याचे आहेत. CP राधाकृष्णन हे तामिळनाडू राज्याचे आहेत, लक्षात ठेवा. आणि हे कितवे असतील तर हे 15वे उपराष्ट्रपती असतील. ओके, 15वे व्यक्तीनुसार लक्षात ठेवू शकता. आणि निवडणूक किती असेल ही 2025 निवडणूक आहे 17व्या क्रमांकाची. 17व्या क्रमांकाची ही निवडणूक आहे आणि 15व्या क्रमांकाचे ते व्यक्ती आहेत. इथंपर्यंत कळालं असेल तुम्हाला. हे कोण होते ह्याच्यापूर्वी हे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्याचे ते राज्यपाल म्हणून देखील काम केले आहेत. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले आणि भारताचे उपराष्ट्रपती होणारे हे दुसरे व्यक्ती आहेत. रिपीट करतो, लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती असे होणारे हे दुसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी होते शंकर दयाळ शर्मा हे होते पूर्वी. सगळे आता भरपूर माहिती ना तुम्हाला मी या प्रश्नाच्या माध्यमातून दिलेलं आहे. भरपूर माहिती दिलेली, लक्षात ठेवा. B सुदर्शन रेड्डी पण विसरायचं नाही. बाकी काय राहिलं बाबा याच्यामध्ये CP राधाकृष्णन ओकेमध्ये आहे. इथंपर्यंत उपराष्ट्रपतीविषयीची जनरल जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती जनरल माहिती पण लक्षात ठेवा. ओके, आणि जेवढं पण आहे तेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा रिव्हिजन म्हणून तुमच्यासाठी हे खूप उपयुक्त पडेल. पेपरला त्यावेळेस येईल प्रश्न, त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आता बघा, पहिले पण राधाकृष्णन, आताचे पण राधाकृष्णन बनलेले आहेत. समजलं? चल, इथं पण ते दिले. BJPचे इथे लक्षात ठेवा. NDAचे आहेत, तामिळनाडूचे आहेत. 452 मते यांना भेटले आणि हे स्वतंत्र आहेत, ते इंडियाचे स्वतंत्र. ओके, भारत म्हणजे इंडियाचे आहेत. आणि तेलंगणाचे आहेत ते B सुदर्शन रेड्डी, ज्यांना 300 मते साधारणतः भेटलेले होते. चला, त्यानंतर राजस्थान मधील राजस्थानमधील जोधपूर येथे भारत व कोणत्या देशादरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र हे बोल्ड कुरुक्षेत्र युद्धाभ्यास 2025चे आयोजन कोणत्या येते ॲक्च्युली कोणत्या देशादरम्यान आयोजन केला जातो, कोणत्या देशादरम्यान. ओके, बोल्ड कुरुक्षेत्र आहे भारत आणि सिंगापूर. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून काय करण्यात आले? ईश्वरपूर. कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार नुकत्याच जिंकलेला आहे? तर हे व्यक्ती आता दीपिका शेहरावत. जागतिक व्याघ्र दिवस कधी असतो दरवर्षी? हा असतो 29 तारखेला, 29 जुलैला असतो जागतिक व्याघ्र दिन. ओके, आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आणि छान पद्धतीने आपण बघितलेलं आहे. कंटेंट जो आहे ना मी तुम्हाला खूप छान पद्धतीने देतो आहे आणि हे तुम्ही कंटिन्यूपणे बघायचं आहे. मला तर असं वाटतं की बाबा मी डिजिटल बोर्डावर घेण्यापेक्षा ना हे लेक्चर मी तुम्हाला असंच घ्यावं इथंच. ओके, म्हणजे हां, फेस दाखवल्यावर भाग वेगळा, पण तिथे वेळ पण जास्त जाईल आणि माहिती पण कमी जाईल त्या ठिकाणी, कारण तिथं वेळेचं बंधन असेल ना. मग 1 तासाचं 1.5 तासाचं लेक्चर मी तुम्हाला अर्धा ते पाऊण तासामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर माहिती कंटेंट कमी द्यावं लागतं. तर आणि वेळेवरती व्हिडिओ जर मी तुम्हाला द्यायचा असेल साधारणतः, कारण मी प्रत्येक ठिकाणी माझ्या ठिकाणी बोर्ड अवेलेबल होणार नाही, त्यामुळं तुमचं लेक्चर मागं पडू नये आणि तुम्हाला जे येणारे पेपर आहेत त्यासाठी तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी असं ठरवलेलं आहे की साधारणतः आपल्या मुलांना जर मी लेक्चर कोणत्या पद्धतीने द्यावेत तर सध्याची ही जी काही पद्धत आहे ही पद्धत मला बेस्ट वाटते. ओके, कंटेंट पण भरपूर देतो आहे. हां, फक्त लेक्चर चालू ठेवायचं आहे, करायचं आहे आणि तुम्हाला ऐकायचं आहे, मन लावून ऐकायचं. नोट्स काढत असेल तर नोट्स पण काढून ठेवा. याची तर मी PDF पण देणारच आहे, काय अडचण नाही त्याला. ओके, पण
बेस्ट राहील, मला माझ्या तर मते ही बेस्ट राहील सध्याच्या घडीला तरी. कारण 1-2 कारण तुम्हाला माझ्या फेसनुसार बघायची सवय आहे, पण आता 1-2 दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये तुम्हाला सवय लागून जाईल, कंटेंट बघत चालायचं आहे. ओके, चला. आणि जरी काय तुम्हाला वाटलं तर मला माझा जो काय व्हॉट्सअपचा नंबर आहे सगळ्यांकडे असेल, साधारणतः 87 88 43 66 99 या नंबरला जरी काय अडचण आली, काही जरी वाटलं तर तुम्ही मला काय करू शकता, मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज करा, बघत आपण काय त्याच्यावरती परत उपाय करता येतात का. मला तरी वाटतं की हे एकदम बेस्ट आहे. मेसेज करायला बिलकुल विसरू नका या अशा प्रकारच्या ह्या लेक्चरविषयी. ओके, चला. बघत आपण मागच्या किंवा कालच्या लेक्चरवरती एक नजर टाकत आपण. वर्ष 2025मध्ये भारतात होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025साठी ICCने कोणासोबत भागीदारी केली असेल? गुगल. कोणत्या राज्याने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिलेलं आहे? उत्तराखंड. नुकतेच निधन झालेले जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत जॉर्जिओ अरमानी. हे कोणत्या देशाचे होते? हे होते इटलीचे. राजस्थान येथे पार पडलेल्या मिस टीन इंटरनॅशनल 2025ची विजेते आहे लोरेना रुईज. वर्ष 2025मध्ये भारतातील एकूण किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 45. 45 लक्षात ठेवा. त्यानंतर नुकतेच चर्चेत असलेले ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे आहे KGS धिल्लन यांचं. नुकतेच पार पडलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 विजेता आहे भारत. आणि अनुतीन चारणे विराट कोहली हे बनले तर थायलंडचे नवीन पंतप्रधान. ओके, चलो हे तर थांबूयात आपण आणि भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच हा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कोर्सला तुम्हाला काय करायचं आहे, हे कोर्स तुम्हाला पुन्हा बघायचं आहे. ओके, आणि कमेंट करायला विसरू नका. आता या ठिकाणी तुम्ही कमेंट करणार नाही, चलो, पण काय हरकत नाही. मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपल्या ह्या लेक्चरच्या विषयी. ओके, चला थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.